या पर्यावरण जागृती कार्यक्रम यात्रेच्या निमित्तानं जिथं घोषवाक्य आहे, तिची टाइमलाईन आहे, सागर ते संवादरी ही जे अंकुरे काल विजयदुर्गच्या द्वारापासून या सायकल यात्रेला आरंभ झाला. सायकल यात्रा हे एक निमित्त आहे किंवा हे एक कारक आहे. मुख्य उद्देश आहे तो आज जनसामान्यांपर्यंत पर्यावरण जागृतीचा, पर्यावरणा संबंधीचा विचार पोचवावा आणि त्याचं बीज या संपूर्ण मार्गावरती प्रेरित जावं या विचारानं प्रेरित होऊन राष्ट्र सेवा दल सिंधुदुर्गच्या वतीनं ही सायकल यात्रा निघालेली आहे. आज आपण सर्वांनी या 16 रेवणी जनशक्तीच्या वतीनं विशेष स्वागत समारंभ या सायकल यात्रेतील सहभागीचा आयोजित केला. त्याबद्दल राष्ट्र सेवा दल सिंधुदुर्गच्या वतीनं मी आपला त्याचा दिला आहे. काल ठिकठिकाणून अशा पद्धतीने लोकांशी संवाद साधत ही यात्रा रात्री आसऱ्यामध्ये येऊन निघाली. असं उत्स्फूर्त स्वागत आसरे या मस्तानी गावातील संघटनांच्या वतीनं केलं. एक महत्वाची गोष्ट या निमित्तानं आपल्याशी संवाद साधताना सांगू इच्छितो. काल सकाळी ज्यावेळी आम्ही निघालो त्यानंतर वाटेमध्ये जी दृश्य आम्ही पाहिली त्यातून विकासाचं एक पूर्ण रूप आमच्या सगळ्यांच्या मनाला फार मोठा चटका लावून गेला. आपल्याला कदाचित माहीत नसेल विजयदुर्गपासून पूर्ण पर्यंतच्या मार्गाच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे. चौपदरीकरणाचं काम सुरू आहे आणि या चौपदरीकरणामध्ये अनेक झाडं, प्रचंड मोठे वटवृक्ष हे कापले गेले, तोडले गेले, सुटले गेले. काल असाच एक मोठा वटवृक्ष जळत असताना आम्ही पाहिला आणि आमच्या समोर हे विकासाचं सुरूळ रूप मनाला चटका लावून गेलं. मित्रांनो, लक्षात घ्या की परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. विचार हा झाला पाहिजे याबद्दल कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही. पण हा विकास होत असताना पर्यावरणाचा विध्वंस करूनच विकास झाला पाहिजे. हा जो काही एक सोपा विचार, सोपा मार्ग आणि सोपी कार्यपद्धती आपल्या समोर मांडली जात आहे, खरा विरोध किंवा खरा विचार त्या कार्यपद्धतीचा करण्याचा आहे. कारण आज आपल्याकडे एवढं तंत्रज्ञान उपलब्ध आहे की अशा पद्धतीने प्रचंड मोठे वटवृक्ष एका जाग्यावरून दुसऱ्या जाग्यावरती स्थलांतरित करता येतात. ते तोडूनच टाकले पाहिजे, ते जाळूनच टाकले पाहिजे, ते नष्टच केले पाहिजे असं नाही. हे सगळं असतानाही अशा पद्धतीचा विध्वंस मानला जातोय आणि त्या विध्वंसाचं दृश्य रूप म्हणून आज आपण गेले काही दिवस न भूत न भविष्यती न भविष्यती असं मी म्हणू शकत नाही, पण यापूर्वी कधीही अनुभवला नव्हता असा प्रचंड उन्हाळा आपण सगळ्यांनी अनुभवला. त्यात लाईटचा खेळखंडोबाही तितक्याच तीव्रतेने आपण अनुभवला आणि खऱ्या अर्थाने जर म्हणायचं झालं तर या आधुनिक विकासाचं हे जे काही बकासूरूप आहे ते हे बकासूरूप या उन्हाळ्याच्या निमित्तानं, या विजेच्या खेळखंडोबाच्या निमित्तानं, या अवकाळी पावसाच्या निमित्तानं, या
अवर्षणाच्या माध्यमातून आणि या प्रचंड उन्हाळ्याच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे. आपण किनारपट्टीला राहणारे लोक आहोत. गेली 25 वर्षाहून अधिक काळ सातत्याने तज्ञ पर्यावरण विषयक काम करणाऱ्या संघटना ओरडून सांगत आहेत की जर माणसाने सृष्टीचा विनाश थांबवला नाही, पर्यावरणाचा जो वेगाने करत असलेला ऱ्हास थांबवला नाही, तर पुढच्या 5-10 वर्षामध्ये किनारपट्टीची गावं ही पाण्याखाली जाणार हे निश्चित आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज आपल्या कोकणावरती निसर्गाने जो वरदहस्त दिलेला आहे आणि विशेष करून आपल्या मालवण तालुक्यावरती छत्रपती शिवरायांनी शिवलंका उभारून, किल्ले सिंधुदुर्ग उभारून जी कृपा केलेली आहे त्याचं फळ आपण आज 350 वर्षाहून अधिक काळ भोगत आहोत. आज मालवणमध्ये ज्या पद्धतीनं प्रचंड प्रमाणामध्ये पर्यटकांचा ओघ सुरू झालेला आहे, याच्या पाठीमागे हे 2 घटक कारणीभूत आहेत. एक म्हणजे निसर्गाने केलेली कृपादृष्टी आणि दुसरी म्हणजे छत्रपतीने आमच्यावरती केलेली कृपा. जर हा निसर्गच शिल्लक राहिला नाही तर काय होईल याचा विचार आपण आता केला पाहिजे. आणि किमान आपल्या पुढच्या पिढीपर्यंत हा सगळा आपला हिरवागार, अजूनही हिरवागार असलेला परिसर असाच पुढच्या पिढीकडे पोहोचवायचा असेल तर आपल्याला पर्यावरणाचं रक्षण केल्याशिवाय तरणोपाय नाही. असं म्हटलं जातं की माणसाने झाडं लावली नाही तरी हरकत नाही, पण किमान माणसाने आता या क्षणाला झाडं तोडायची जरी थांबवली तरी सुद्धा बरंच काही साध्य होईल. विविध क्षेत्रात काम करणारी अनेक मंडळी आहेत. आपल्याला एक गोष्ट सांगतो आहे की मी सांगतो, कोरोना काळाने त्या जवळजवळ 1.5-2 वर्षांनी आपल्याला एक जाणीव करून दिलेली होती मानव प्राण्याला की निसर्ग आपलं संतुलन किती वेगाने परत साधू शकतो हे निसर्गाने दाखवून दिलेलं होतं. पण आपण एवढे करंटे आहोत की तो काळ सपाट्याने विसरून या सृष्टीचा विध्वंस परत मांडलेला आहे. आणि मी बोलतो हे खोटे ठरू दे, परंतु जर आपण अशाच पद्धतीने निसर्गाचा ऱ्हास करत राहिलो, अशाच पद्धतीने झाडं तोडत राहिलो, अशाच पद्धतीने नदी नाले प्रदूषित करत राहिलो, अशाच पद्धतीने जर आपण वागत राहिलो तर भविष्य काळ फारसा काही मानवजातीच्या हातामध्ये नाही. पुढच्या 5-25 वर्षामध्ये ही किनारपट्टी संपूर्ण पाण्याखाली जाईल. पुढच्या 5-25 वर्षामध्ये मानव जातीचं एकंदरीत भवितव्य धोक्यात येईल. आणि म्हणून आपल्याला या पर्यावरणाचं रक्षण करायचं आहे.